पहिला दिवस दुपारी 2:15 वाजता. बसतेस का तन्वी जरा? कसली नालायकेस ग. आता बोलली मला तुझ्याशी बोलायचं. आली ना. मला जाणवत होता तुझा पर्स्पेक्टिव्ह. मला काय म्हणायचं, आपण आता मैत्रिणी आहोत म्हणतो ना, कोणाचंही भांडण असू दे, तुझं भांडण दुसऱ्याशी असेल ना, तिथे मी तुझं त्याच्याशी भांडताना मी तुला नाही कंट्रोल करणार किंवा मी तुझ्याशी भांडायला नाही येणार. जरी तुझं चुकत असेल ना, तरी मी त्याच्यासमोर हे नाही दाखवणार की माझी मैत्रीण चुकली. हे मी तुला आत येऊन बोलेन, पण मी त्याच्यासमोर शेवटपर्यंत नाही बोलणार, कारण मला माहिती माझी मैत्रीण त्यांच्या सगळ्यांसमोर स्ट्रॉंग दिसली पाहिजे. तू इतकी जास्त मिसअंडरस्टूड केलंस ना सगळं. ही आमची मस्करी चालली होती आणि तुला जे सिरियसली वाटतं ना, तो ते बोललाच नव्हता. दिसताना असं दिसलं की तू माझी बाजू नव्हती घेत, तू त्याची बाजू घेऊन. हा, कारण की मला माहिती होतं ना की तो तुम्हाला बोललाच नाहीये. आम्ही येडे होते का की जाऊ दे ना बाई, जाऊ दे ना बाई, जाऊ दे ना बाई. अरे वा, हे असं पाहिजे. मी असं करून आलो. व्हेरी गुड, मला आवडलंय. आपण हेच पाहिजे. Yes. या बोला, परत विसरून जा, झालं गेलं, कड्यात गेलं. एक मुद्दा शेवटी होता. बेड पार्टनर आहेत. आणि हा अरे नको, आता तुम्ही येता एकत्र परत मी काहीतरी करायचं, दुसरं पाणी हा तू चाल तिकडे चाला. परत संडासाचं पाणी जाऊन प्यायचो काहीतरी. प्रभू, माझं एक छोटं काम करशील? बिग बॉसला सांग ना पाणी पाठवायला. मला सकाळपासून पाणी नाही भेटलं प्यायला. माझा चहा नाही देता. चहा आहे ना, तो काय थर्मास मध्ये. मला देईना नाहीत ना, मला मना केलाय. मी बाकीच्या कुठल्याच गोष्टीसाठी सॉरी नाहीये, पण मी जिथे सॉरी आहे मी तिथे सॉरी बोलणार. मी जिथे शेणाबद्दल बोलले मी त्याच्यासाठी सॉरी आहे, कारण की मला रागामध्ये नाही सुचत आणि तिथे मी चुकले, तिथे मी लाईन क्रॉस केली. प्रभू, आपण करू. बोला बिग बॉस. काय झालं? चहा हवाय? हा बिग बॉस. मग बजर दाबायचा होता ना, सगळंच दिलं असतं. सगळ्यांनाच आणखी एक संधी देतोय. प्रभू, बोला. सगळ्यांना घेऊन लिव्हिंग एरियात या. ओके बिग बॉस. प्रभू, लिव्हिंग एरिया दाखव. आणि हो, शॉर्टकटचं दार निवडलेल्या सदस्यांनी लिव्हिंग एरियात बसा आणि मेहनत निवडलेल्या सदस्यांनी लिव्हिंग एरियात उभे राहा. दुपारी 2:30 वाजता. आता बरोबर दिमाग चलवून निर्णय घ्या बाबा. हो. बोला बिग बॉस. सकाळपासून खूप त्रास होतोय ना? हो बिग बॉस. असो, जिंकायची अजून एक संधी देतोय. शॉर्टकटचे सदस्य, आपल्याला टास्क न करताच मिळतंय गोल्डन रेशन कार्ड. आपण सगळ्या सोयी सुविधा वापरू शकता. थँक्यू बिग बॉस, थँक्यू. आणि मेहनतवाल्यांनो, आपल्यासाठी येतंय तुफान. चलेगा. सागर, संदेशपत्र स्टोर रूम मध्ये ठेवलं आहे. ठीक आहे. अरे तुला जेवण अजून नाही भेटलंय ना, खाऊन तरी घ्यायचं होतं. आपण लहानपणापासून ऐकलं असेल, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. त्यानुसार काही युद्ध शक्तीऐवजी युक्तीने जिंकता येऊ शकतात. या आठवड्यात या घराला कोणतं रेशन कार्ड मिळणार हे आपण तुफान रोखण्यास कितपत यशस्वी व्हाल यावर ठरेल. आपल्याला सोपवण्यात येणाऱ्या टास्कमधील 3ही टास्क आपण यशस्वीरित्या पार पाडलेत तरच आपल्याला गोल्डन रेशन कार्ड मिळेल. जर आपण 2 टास्कमध्ये यशस्वी झालात तर आपल्याला मिळेल सिल्वर रेशन कार्ड आणि 1 टास्क करण्यात यशस्वी झालात तर मिळेल ब्रांझ रेशन कार्ड. काल मी आपल्याला सांगितलं होतं की हे घर व्यवस्थित पाहून घ्या. अपेक्षा आहे की आपण ते व्यवस्थित पाहिलं असेलच व ते आपल्या लक्षातही राहिलं असेल. बजर न वाजवून आपण तुफानाला आव्हान दिलं आहेच. या तुफानाने घरात प्रवेश करताच बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे. आता मला या तुफानाचे परिणाम आपल्याला दाखवायचे आहेत. अरे बाप रे. बेडरूम आहे आमचं. असं का झालं? आपण सकाळपासून बाहेर आहोत. तुफान आलं. बापरे, ते गादी वगैरे कशी ठेवली? बाप रे. अरे बापरे. हे काय कुठं होतं हे आपल्याला रात्री मेहनत करून गेले होते. हो. आपण म्हणत असाल, या तुफानाने सर्वात आधी बेडरूम एरिया उद्ध्वस्त केला असून आता घरातील सदस्यांना मिळून बेडरूम एरिया ग्रँड प्रीमियरच्या दिवशी होता अगदी तसाच सेट करायचा आहे. त्यासाठी लिव्हिंग एरियामधील टी व्हीवर बेडरूमचा फोटो दाखवण्यात येईल.
त्या फोटोनुसार अगदी तंतोतंत बेडरूम एरिया सेट करायचा आहे. मात्र या टास्कमध्ये मेहनतीच्या दरवाजातून आलेल्या 11 सदस्यांपैकी फक्त 4च सदस्य सहभागी होऊ शकतात आणि हे 4 सदस्य निवडण्याची पॉवर शॉर्टकट निवडलेल्या सदस्यांकडे राहील. निवड केल्यानंतर केवळ तेच 4 सदस्य लिव्हिंग एरियामध्ये थांबून रणनीती आखतील, तर इतर सर्व सदस्य गार्डन एरियामध्ये सिटिंगवर जाऊन बसतील. बजर वाजताच टायमरला सुरुवात होईल. बऱ्याचदा आपण म्हणून जातो की 5 मिनिटात आवरतो, पण बिग बॉस आपल्याला बेडरूम आवरायला 6 मिनिटे देत आहेत. या टास्कच्या संचालनाची पॉवर शॉर्टकट निवडलेल्या सदस्यांकडे असेल. दिलेल्या वेळेत बेडरूम तंतोतंत पूर्ववत सेट झाला आहे की नाही याचा निर्णय संचालक एकमताने जाहीर करतील. संचालकांचा निर्णय अंतिम राहील. जर आपण हा टास्क पार पाडण्यात अयशस्वी ठरलात तर आपण ह्या आठवड्याकरिता गोल्डन रेशन कार्ड गमावून बसाल. शुभेच्छा बिग बॉस. दुपारी 3 वाजता. आयुष, विशाल, विशाल ओमकार आणि एखादी मुलगी ठेवा. एक मुलगी द्या. अनुश्री. मग सगळ्या पोरांनाच पाठवा. तुम्ही बघितलं का? अनुश्रीला पण बरं सगळे नाही. बेड सगळे बेड ओपन केलेत उलटे. तर 2 पोरांना पाठवा ना आणि 2 पोरींना मला पाठवा. वाटतं 3 मुलं आणि एक मुलगी. पण बरं नाहीये. 3 मुलं आणि एक अरे पण मुलगी असे तरी काय चालेल. करत आहे? ज्या गाद्या आहेत ना त्या हलक्या आहेत, त्या जड नाहीयेत, त्या मुली सुद्धा उचलू शकतात. सो सगळ्यात आधी जेव्हा पोरं आत जातील ना तर त्यांनी मोठ्या मोठ्या बॅगा म्हणजे आम्ही कंटेनर हे सगळं सांगतो आणून बाहेर ठेवा. म्हणजे सगळे 4 जणांमध्ये कोण पण 4 जणांमध्ये नाही, कोणी म्हणजे आम्ही 2 हे मुली सांगतो असतील, 2 तुम्हाला. मुलं असतील, पण 2 मुलांचं मी सांगते. आयुष, ओमकार, विशाल आणि सचिन. आय डोंट अग्री यार. आपण आता परत अगेन पण त्याची तब्येत अगं, 5 मिनिटं आहे फक्त. आपल्याला इम्पॉर्टंट महत्वाचं राशनच नाही मिळालं तर काय करणार आहे? अरे पण I think एकच म्हणजे सगळ्या पोरांनाच तुम्ही पाठवताय. कारण की सगळ्याच मुली आजारी आहेत आज. एक मिनिट. दिव्य आजारी आहे, अनुश्री आजारी आहे, राधा सगळ्या त्यांना मुली विचारायचं इथे नाही आजारी आहे. सगळ्या मुली आजारी आहे. आपल्याला इथे फेमिनिझम नको आहे. हा ते कोणाला कुठलं म्हणत आहे पण आय मीन मग एक मुलगी टास्क करायचा आहे. ठीक आहे. तो आपण अनुश्री मग एक कोणाला काढायचं मुलं? ओमकारला काढू नका. ओमकार आणि विशालला ठेवा. इंटरेस्टिंग आहे. आणि कोण वरती फार काही वेगळं नाहीये, फक्त एक बेड ठेवायचं वरती फार वेगळं नाहीये, त्यामुळे सचिनला काढूया. ओंकार, विशाल, मला असं वाटतं ना आयुष आणि आयुष. विशाल आणि ओमकार मध्ये कोणतरी एकाला पाठवत आणि सचिन दादाला टाकत. मला असं वाटतं. नाही नाही नाही, मला पटतंय हे. नको हे पटतंय. ओमकार, विशाल, अनुश्री आणि आयुष. दुपारी 3:15 वाजता. आम्ही चौघांना पाठवतोय. फर्स्ट आहे विशाल, सेकंड आहे ओमकार, थर्ड आहे अनुश्री अँड फोर्थ आहे आयुष. चौघं पण तेवढेच ताकदीचे आहेत की बिग बॉस हे जातील आणि आय नो की ते गोल्डन बी रेशन कार्ड. येस, प्लीज प्रूव्ह करा. Come on, guys. Do it. Let's do it. दुपारी 3:30 वाजता. ती पसरलेला कसं दिसतोय तो रूम. प्रत्येकाने जाऊन आपापलं. हे पेशंटचा टेस्ट घेता ना तुम्ही. टायमर आता सुरू होणार. टायमर 6 मिनिटं. हे मध्ये घ्या, मध्ये घ्या. ओढत पण नाहीये. It's too much and 5 minutes. Too much to do. भाई किती जड आहे हा. हे बरोबर फेकून द्यायचं. कम ऑन मस्त करतोय आपण. चल बॅग नाही थांब. आपल्या मदतीसाठी लिव्हिंग एरियात फोटो लावला आहे. अरे अनुश्री बघ, अनुश्री नाही उपयोग नाहीये. माझ्या लक्षात आहेत गोष्टी. मोठा समोर आहे तो. नाही हाच होता ना इथे. हा एक गोलवाला मध्ये. अरे पण ते शेवटचा 1 मिनिट उरलाय. बरोबर. नाही चांगलं केलं. व्हेरी गुड. काय प्रॉब्लेम मध्ये हे हिरवं हे कुठे आता? थोडंसं एवढं बाकी राहिलं. फक्त
शॉर्टकटवाले सदस्य बेडरूममध्ये जातील. पूर्ण ऐकून घेऊया. लिव्हिंग एरियात जो फोटो आहे त्याच्याशी तंतोतंत बेडरूमची परिस्थिती जुळली पाहिजे. सेमच आहे. फोटोशी तंतोतंत. मग तुम्ही काय आतमध्ये कुठं काय केलं डझंट मॅटर. ओ गॉड, निकाल बाहेरून खाली सांडलेलं आहे तुम्ही, उचललं नाहीये. वेलकम. ते चपला ठेवल्या, त्याने उचललं. माझे शूज. एक मिनिट, तंतोतंत म्हणजे ॲज इट इज, ॲज इट वॉज. ह्या एरियात कोण होतं? नाही सगळे बेड्सवर मी होतो, पण खूपच होत मध्ये. पण काय काय होतं? दुपारी 3:45 वाजता. मला असं वाटतं राशनचा टास्क आहे, आपण एवढं स्ट्रिक्ट नको व्हायला पहिल्या. पण अजून 2 टास्क आहेत, अजून संपले नाही. आणि ते आणखी वाईट असू होऊ शकतात, कारण बाहेरचा एरिया खूप डिफिकल्ट होणार आहे. डोक्याचं गेम आहे बॉस. घरात आपण राहतो तिथे तुम्ही हो म्हटलं असतं का, कारण मला रिश्ते बनवायचे आहेत. एक्झॅक्टली. मला जज नाही बनायचंय, मी जज करून काय करणार. आणि पहिलाच वीक आहे. So, उद्या आपण संचालक असू, मग आपण पण बघणार ना, बदला घेणार ना आपण. मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा क्लोज नाही होऊ शकत तंतोतंत. ते नाही होऊ पण हे शकत, ते पुढच्या आपण ह्याच्यात पण accept काहीतरी करतोय. असं I know, आणि मी नोच बोलते कारण की नाही तंतोतंत एफर्टसाठी 2000 मार्क्स ते कोणी पण बोलेल. आई पण याच्यामध्ये आपला काही लॉस होत लॉस नाहीये, होकार दिल्यामुळे. आपलं नॉमिनेशन नाही, आपल्याला बाहेर काढणार नाहीये. नाहीये. ते फक्त राशन आहे, Second आणि जेवण आहे. third ला आपल्याला ऑलरेडी शॉर्टकट मिळालंय, आपण त्यांना देऊयात थोडंसं. बघ, जर दीपाली मॅन्युपुलेट करू शकले तर येस आहे, जर सोनाली मॅन्युपुलेट करू शकली तर नो येईल. आता या डिसिजन वर सांगा. मला माहित नाहीये, तुम्ही 5 जण तू सांग ना या डिसिजन वर, आर यू ओके टू से येस? मला असं वाटतंय की सोनालीला तिच्या कोणीतरी अगेन्स्ट हवंय की तिने नो द्यावं, आपला इगो हर्ट व्हावा. आणि कोणतरी बोलावं. आय डोंट नो अबाउट सेकंड और थर्ड टास्क. मला या टास्क बद्दल माझा नो आहे. तुझा नो आहे आणि तुझाही नो आहे. तू बदलतोयस तुझा. मला नेक्स्ट टास्क. ठीक आहे, मग आपण 4 वोट आहे. बहुमत आहे. चला पुढच्या 2 मध्ये आपण करू. बिग बॉस, हे माझं घर आहे म्हणून मी माझ्या घरातल्या सारखंच मी कुठं पण लोळतोय बर का, सॉरी. सर्वप्रथम मला त्या 4 सदस्यांना काहीतरी विचारायचं आहे. येस बिग बॉस. हा टास्क करताना आईची आठवण आली का? खूप जास्त खूप जास्त. बिग बॉस मला तर खूपच आली, कारण आई नाहीये. आपण दिवसभर घरात पसारा करतो येस बिग बॉस, आणि उचलत पण नाही. आणि आई बिचारी दिवसभर आवरत असते, दिवसभर आपल्या मागे लागलेली असते. हा कप उचलून ठेव, हा टॉवेल उचलून ठेव, आणि आपण काय म्हणतो? नंतर करू. 5 मिनिटात करतो. बघूया 6 मिनिटात करायला आपल्याला जमलंय की नाही. गार्डन मधल्या सदस्यांनी आत यावे. त्यांची पण घेतलं. मस्तच एकदम मजा, खरंच. काल रात्री प्राजक्ता, सोळेगिडी आहे ना, चपला जुळे. येस बिग बॉस. फुलं प्राजक्ताची आहेत का? आता ते माझ्याकडे म्हणून माझी पण नाही, प्राजक्ताची नाही आहेत ते. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. थोडं रोमॅन्टिक बोला ना. आमच्या चौघांची बिग बॉस तुमची आवाज खूप छान आहे बाय द वे. दोघांचं डिओट गाणं होऊन जाऊ दे. आपल्यासारख्या गायिकेने माझ्या आवाजाचं कौतुक करणं क्या बात है. और क्या चाहिए जिंदगी में. एकमताने सांगा काय निर्णय आहे? एकमत नाही होऊ शकत आहे बिग बॉस. बघा तुम्ही दोघी विचार करता का एकमतवर यायला, ऍटलीस्ट फॉर दिस राउंड? फॉर दिस राऊंड. हे बघ, हे सगळं राशन हे घराचंच आहे, घराचेच सगळे सदस्य आहेत. पण शेवटी घराचाच हिस्सा आहे ना मी पण. तर मी तुमच्यासोबत कशाला उगीच वाईट वागू. पण ते जर का तंतोतंत म्हणतात, उद्या जर का तो तंतोतंत शब्द जर का अंगलट आला तर काय करणार? माझा हा मुद्दा आहे. इकडे ना विषय आहे राशन किंवा तुम्ही कसं दिसताय. तुला काय चूज करायचंय ते आता ह्या दोघांमध्ये. निसड्यावरचं काहीच नाहीये. तुला तेच ना की आपण चूक नको बोलायला, तंतोतंत नाही वाटत तर मग चूक नको वाटायला. असं काहीच नाही दिसायचं असतं तर मी मगाशी एवढं गोंधळ नसता घातलं. मी हे बोलते की आय डोंट अग्री. Same, we have to come to an agreement. आपल्याला अन्न द्यायचंय, कोणाला तरी द्यायचंय अन्न. हे डोक्यात घाल. मी खरं सांगतो, मी राशनचा विचार नाही करत आहे. मी फक्त याचाच विचार करतो की पुढे माझ्याकडे वेळ आहे डिसिजन घ्यायला. अजून बस. 2 आहेत मी ना यांचा task. राशनचा विचार नाही करते. मी आता पण देऊ शकतो. पण मी विचार करतो आता पुढे जाऊ ना पटकन. दिपाळीचं मला पटलंय की अन्न आहे,
ते इट्स नथिंग की ग्रुपिझम इथे नाहीये. त्यांची मेहनत प्रश्न होता की मेहनत तर त्यांनी भरपूर केली, त्याच्या पलीकडे काहीच नव्हते करू शकत. हा, मग 6 मिनिटात त्यांनी ते जे काही केलं ते चांगलं केलं. आता या मी अजून पण म्हणते त्यांनी खूप मेहनत केली आहे, पण तंतोतंत नव्हतं. पण फक्त अन्न हा टॉपिक आहे ना, त्याच्यामुळे मी जरा इमोशनल झाले आणि मी फक्त त्या माझ्या इमोशनसाठी मी माझा डिसिजन चेंज करते. झालं, तुम्ही एक काम करा, 1 2 3 4 5 जणच डिसिजन घ्या. नाही, तुला विचारतोय मी तुला सांगतोय. आता सगळे आम्ही एकत्र आलो. Actually आता माहिती मी तुमच्यामध्येच हे नाहीये कन्व्हिन्स्ड. ठीक आहे. लाईक 1 2 3 इट्स लाईक इट्स लाईक कमोशन झालाय, नॉईज झालाय नुसतं. आता तू बोल, आता तुझे पॉइंट सांग. ते 4 जण कुठे आहे ज्यांनी टास्क केलं? आय थिंक 1 मिनिटासाठी आमची जरा तारीफ करा. 1 या 2 मिनिटं विदाउट मेकअप हो. क्या बात. क्या बात. थोडे तिला असं उठवायचं, असं तिला थोडस प्लीज चलो, मला नाही करायचं, मला काय तिला सांगायचं की प्लीज यार, यू आर द मोस्ट प्रिटीएस्ट गर्ल अराउंड, मोस्ट प्रिटीएस्ट, कम क्वीन सिट. पुढच्या 3 टास्कला हो बोलेल आता. आता पटकन द्या. हे कोण बोललं? सागर कारंडे. अरे झालं ना, मी तेच म्हणत होतो की चला आता पटकन द्या, पटकन. हा सागर कराटे आहे ना. बोल काही बोल. नको करूस रे, थांब जरा. आता तो खराटेच मारणार आहे. कम ऑन. एकमत करतोय आपण या राऊंड साठी. एक बार. शॉर्टकटवाल्यांनो, आपला निर्णय सांगा. बिग बॉस, आम्ही एकमत केला आहे आणि या राऊंडसाठी आम्ही गो अहेड देत आहोत. शॉर्टकटवाल्यांनी एकमताने दिलेल्या निर्णयानुसार बेडरूम एरिया तंतोतंत सेट झाला आहे. त्यामुळे पहिला टास्क आपण जिंकला आहात. अभिनंदन. संध्याकाळी 5:15 वाजता. शेवटचं फोनवर बोलणंच नाही झालं ग पप्पांची. का बरं? ते डिलिव्हरी करतात ना, हो, तर मे बी ॲम्ब्युलन्सवर किंवा असतील, बिझी असतील असं. फोनच नाही लागला. मग त्याच्या आधी कधी बोललीस तू? 1-1.5 दिवसाआधी. ठीक आहे ना, ते तुला बघतायत, ते छान आहेत, ते तू छान आहेस, खूप येते आपल्याला. प्राजक्ता जेव्हा बोलली ना की बघ मी फक्त इमोशनल खातिर बोल, इमोशन वगैरे कशाला इकडे गेम खेळ. लेअर करून देतात. हा, कहना तो नाही है पर मैं ती खूप विचार करून लेअर करते. तिला बिग बॉसच्या नजरेत पण बरोबर राहायचंय, इथे पण fair राहायचंय, बाहेर. सगळ्यांसोबत. हा, लग्न कधी करणार? विलास झाल्यावर, घर बांधल्यावर. तेव्हा लग्न करणार. आणि आता आली तर समजा नाही, आपल्याला घर बांधायचं ना, आधी नाही म्हणणार. आधी करिअर. आधी इलाज नाही. इलाज केलास तर करिअर होईल. मी तुझ्यासाठी गाणं गाते, तुझ्या सिच्युएशनसाठी. आने वाला पल जाने वाला है, आने वाला पल जाने वाला है. मला पण नाही करमत, पण आता काय करणार. मुलीची आठवण येते बाहेर. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल ये भी जाने वाला है. हो आने वाला पल जाने वाला है. बेसिकली लिव इन द प्रेझेंट. संध्याकाळी 5:30 वाजता. आणि अशा प्रकारे पहिला कोंबडा भेटलेला आहे. नाही, ते बिग बॉसच वाजवत आता. मी घासलं अख्खं. त्याच्यातच बनवायचं चहा परत शी, विदाउट घास. सकाळपासून होतं हायजीन. सोनाली, भांडी घासण्याबद्दल काय म्हणताय? काय रे बिग बॉस, मी भांड घासलं. आय एम सरप्राइज. बिग बॉस भांड आपले नेल्स तर ठीक आहेत ना? हो. काय मला त्याची काळजी आहे.
चला तेच करूया. सगळ्यांना घेऊन गार्डन एरियात या. संध्याकाळी 6 वाजता. बेडरूममधून तुफान घोंगावत आत येऊन पोचलाय किचन एरियामध्ये. किचनमध्ये नव्या चर्चा, नव्या रणनीती, नवे पदार्थ शिजण्याआधी गरजेचे आहेत. किचनमधील जुनी भांडी घासून पुसून स्वच्छ करणं. आत्ता गोल्डन रेशन कार्ड मिळवण्यासाठी बिग बॉस आपल्यावर आणखी एक टास्क सोपवत आहेत. स्टोर रूममध्ये काही भांडी ठेवण्यात आली आहेत. ती भांडी आपल्याला गार्डन एरियातल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घेऊन यायची आहेत. त्यानंतर केवळ आपल्याला देण्यात आलेल्या कळशीच्या सहाय्याने स्विमिंग पूलमधून पाणी काढायचं आहे व ते पाणी कावडीत भरून मुख्य प्रवेशद्वाराजवळ घेऊन यायचं आहे. दिलेल्या वेळेत आपल्याला पाठवण्यात आलेली सर्व भांडी केवळ नारळाची किशी व राख वापरून स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित रचून ठेवायची आहेत. त्यासाठी गार्डन एरियामधील टीव्हीवर भांड्यांचा फोटो दाखवण्यात येईल. भांडी अगदी तंतोतंत सेट करायची आहेत. भांडी थेट पाण्यात बुडवण्यास सक्त मनाई आहे. भांडी केवळ कावडीमधून आणलेल्या पाण्याचाच वापर करून धुता येतील. मात्र या टास्कमध्ये मेहनतीच्या दरवाजातून आलेल्या 11 सदस्यांपैकी फक्त 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. हे 4 सदस्य निवडण्याची पावर शॉर्टकटचा दरवाजा निवडलेले सदस्यांकडे आहे. बेडरूम सेट करायच्या कार्यात सहभागी झालेल्या सदस्यांना ह्या कार्यात सहभागी होता येणार नाही. बिग बॉस आपल्याला भांडी स्वच्छ धुवायला व तंतोतंत रचून ठेवायला 6 मिनिटं देत आहेत. दिलेल्या वेळेत भांडी स्वच्छ धुवून पुसून तंतोतंत उर्वरित सेट झाली आहेत का नाही याचा निर्णय संचालक एकमताने घेतील. संचालकांचा निर्णय अंतिम राहील. शुभेच्छा बिग बॉस. अरे वाव. शोरूम मध्ये टीम जेवली आहे त्याचं. ही भांडी अशी आहेत ना, खूपच भांडी आहे. संध्याकाळी 6:15 वाजता. पण 2 मुलींना जे पाठवायचे व्यवस्थित घासू शकतात भांडी खूप आणि 2 मोठी आहेत. मुलांना पाठवूया. पण ताकद लागेल. पण बरोबर म्हणतोय ते ताकद लागेल भांडींसाठी. मी बोलतो एक मुलगी आणि 3 स्विच आय थिंक इट्स राईट. हो पण कावडी म्हणजे हे आहे ना. होय. होय कावडी पण नाही. प्रभूला पाठवा ना भांडी घासायला. प्रभू नाही करू शकत. सागर तो घासेल. कोण तो करणार? गावाकडचाच आहे प्रभू. मला असं वाटतं की कधी ना कधी टाकावंच लागेल. नाही पण तिसरा घासायला. खूप आहे ग. तो बसू शकतो त्याच्यात. या 4 कळशा भरीपर्यंत 2 जणांनी पटापट कळशा भरून घ्यायच्या. एकदाचं पाणी तिथे ठेवून द्यायचं. 4ही लोकांनी बरोबर. ऐकताय का, जो माणूस आहे ना पुसून लावणारा असेल ना त्याच्याकडे तोपर्यंत रिकामा वेळ असेल ना, जोपर्यंत आपण ऍडजस्टमेंट पाहू ना त्या ठिकाणी. आपलं रोशन फायनल झालंय, दिव्या फायनल झाली आणि प्रभू फायनल झालंय. चौथं नाव मी पण सागर. तू राधा सांगते. सागर. बरं ठीक आहे सागर. सगळेच वेगळी नाव आले. मेजॉरिटी झाली ना काय. सागर मेजॉरिटी कुठे झाली? म्हणजे ठीक आहे ना आता सगळे मानले. चालेल. मी नाही मानला. सागरला नाही. मग तू कोणाला आहे? सचिन गोल. नंतर गल नाही वापरता येणार ना. आपण या टास्कमध्ये ठेवूया. ऑलरेडी आहे दिव्या. यात पण तो 2 जाऊन शकतात. ते त्यांचं बघून घेईन ते मॅनेज करूया ना फायनल. ऍक्च्युली मगाशी म्हटलं आपण 2 गर्ल्स आणि 2 मुलं, तर तुम्ही म्हणालात नाही आता घेऊया ना. दोन्ही मुलींना टाका आणि 2 मुलांना टाका. संपली गोष्ट. झालं. दिव्या एव्हरीबॉडी आणि रोशन आणि प्रभू. पण बघूया तरी काय गोष्ट सांगू का? प्रभू कुठेही टाकलं तर अनफेअर वाटेल आपल्याला. घासायला वेळ लागेल तोपर्यंत 2 कळसा पाणी टाकेल. ऐक पाणी टाकेल, थोडं पाणी राहील, थोड्या पाण्यामध्ये फटफट त्यांनी एक भांडच का होईना पुसलं. हा पुसून लगेच ठेवेल, कारण जो ठेवणारा माणूस आहे ना. पुसायचं नसेल तर काय करशील? अगं हळू बोल. काय पुसायचं हळू बोल. डोंट शाउट ऑन मी. आय एम जस्ट गिव्हिंग अ क्लॅरिफिकेशन. डोंट शाउट ऑन मी. दिस इज द पॉइंट. आय एम टेलिंग यू, डोंट शाउट ऑन मी. डोंट शाउट ऑन मी. कट द क्रॅप. डोंट शाउट ऑन मी. चल. आमची या राऊंड साठी नावं आहेत रोशन दादा, प्रभू, दिव्या आणि राधा. पण रिझन सांग. रोशन दादा स्ट्रॉंग आहे तर मला असं वाटतं तो वाला पार्ट आहे ते खूप चांगल्या प्रकारे करू शकतील. आणि एक मुलगी असलीच पाहिजे, कारण की ऑफकोर्स आम्ही लहानपणापासून हे सगळं करत आलो आणि आम्हाला माहिती असतं या गोष्टी की या कशा करायच्या. त्याच्यामुळे 2 मुली निवडल्या बॅलन्स करा आणि प्रभूला इक्वल चान्स मिळावा. त्याच्यामुळे आम्ही प्रभूला पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. भांडी धुवायला जमेल का? पण दुसरे कोणतेही टास्क कठीणच पडणार आहे. प्रभू चुकीचं आहे असं नाही वाटत आहे. या टास्कला बघितल्यानंतर तुम्ही हे ठरवताय. मला चुकीचं वाटतंय. बाकी तुमचा निर्णय. आम्हाला बरोबर आहे.
तर तो टास्क आपण जरी आमच्याकडून नाही झाला तरी पण आम्हाला बरं, 50% रेशन तरी मिळेल ज्याच्यामध्ये आमचा दिवस जाऊ शकतो. साखरचं ते आता इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. इथे तू दिसणार करूनच तुला भेटणार आहे तुला माहितीये म्हणूनच आम्ही रोशन दादाला टाकलं की रोशन दादा अरे रोशन दादा एकटं काय करणार आहे मला सांग नाही तिचं म्हणणं असं आहे काम सगळे आहेत मी तेच सांगतोय तुला अरे मी आम्ही हे बघ आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार तुला घासता येतं भांडी घासली कधी भांडी मोठी भांडी घासू शकतो मोठी ना बारीक बारीक घासतो ना फटाफट घासतो ना. संध्याकाळी 6:30 वाजता. काय पण करा पण हा टास्क करायचा नाहीये पूर्ण कर. राशन पाहिजे राशन पाहिजे हेच पाहिजे थँक्यू. मला वाटलं त्यांना प्लेट्सचे फोटो आले. आवाज येतो तिथे शोरूम शेट भांडी आहेत की काय दादा उचला अरे कुठे अरे कळ त्याला ते काम दिलंय ते करू दे त्याला ते काम अरे नाही हात से झाला बाहेरच ठेवा अजून आहेत मी आणते तुम्ही पाणी घ्या अजून कसं काय शक्य एवढे भांडी नाही रोशन उचलायला पाहिजे त्याला भांडीकडे जाय तो भांडीकडे काय जाते अरे भांडी आहे का महिन्याभराचं जेवलं नाही होय त्या मटक्यांमध्ये होल आहे प्रभू भरून द्या काय हे काय आहे ओ शिट. ही काय आहे हाताने मार झालं का दिव्या झालं त्यासाठीच प्रभू नको होता मला. हा प्रभू that's it, प्रभू या प्रभू भरत राहा एक पाय त्याच्यात वा 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 प्रभू वा. तू भांडी टाक मी घासायला घेते शाबास अरे भांडी की काय कडक आहे कडक टाकून दे कशी पण आहे तशी नाही रे लय कडक आहे मोठी भांडी आटू नको धुवू ते दिसणार नाहीये जसं ठेवलंय त्यांनी बाहेरून दिसतंय ते धुवा बाहेरून आतून धुवू नका स्ट्रॅटेजी आहे जे बाहेरून आपल्याला तंतोतंत दिसणार आहे ना त्याला आपल्याला पॉइंट फक्त डबा घासा डबा फक्त वन साइड दू फक्त वन साइड पूर्ण नको दिव्या बस जेवढं दिसतंय तेवढंच धरी वन साइड ठेवा फक्त ज्या साइडने दिसणार फोटो तो अरे मस्त बस रोशन दादा बस ठेवून दे रोशन तेल समोरून फक्त पाणी मारतो. दादा हे वालं दिव्या तो डब्बा ठेव तो मध्ये लाव मध्ये उलटा हे कुठं ठेवलं तर अबे यार डब्बा घे डब्बा घे बाहेरून धुवू नकोस तसंच ठेव तसंच ठेव या अंड्याला फक्त मला पुढे फक्त अरे तो डब्बा आहे अरे राधा एवढा डब्बा दे मोठा अरे राधा वन साइड कमॉन दिव्या कमॉन उलटा बरोबर ठेव ए डबल काम नको अरे तो कडक वन साइड ठीक आहे आराम से थांब पाणी दे काय होतं त्याला कळत नाही काय करायचं सांगावं लागतं मग ते पुढच्या टास्कला पण होणारच आहे 50% आलं राशन नंतर बघा ना ठीक होतं नंतर तर तुमच्याकडे चान्स आहे ना तिघं पण और ये अच्छा है तेरे को अभी खा लगे एक छोटा आज मत कल खाना ओके 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 कूल डाऊन पाणी कूल डाऊन. 10 मिनिटं तरी पाहिजे 6 मिनिटं तास काय कोण करणार 6 मिनिटात हाय सांग आणि एवढं मोठी भांडी कोण देते सगळ्या युनिटची भांडी तो बिचारा आत बसून बसला पण तो छोट्याने केलं प्रभूने केलं पहिला दिवस संध्याकाळी 7 वाजता.
माझं हो झालं हां तंतोतंत नाही आहे बट तरी मी हो देणार आहे बरं. बिकॉज पहिला गेम बघितला मला असं वाटलं ठीक आहे हा गेम असू शकतो बट हे बघितल्यानंतर मला हे कळलं की सगळे गेम्स अनफेअर आहेत. येस दे आर गिव्हिंग द 3000% कोणीही फालतुगिरी करत नाही एक्झॅक्टली अँड आय थिंक दिस इज द बेस्ट की ते लोक हे पुल ऑफ करू हे शकतात. पॉसिबलच नाही आहे कुणालाच पॉसिबल नाही आहे. सो सगळे म्हणजे ती पण दिव्यानी जे केलं भाई हॅट्स ऑफ आहे. ते एवढं ड्रॅग करणं हो, नाही इझी नाही आहे. म्हणजे अनफेअर गेमच आहे तो सो तंतोतंत नाही आहे बट त्यांना हो आहे. आपण हो म्हणणार आहे. आय एम गोइंग हो फॉर राशन सो करून टाका. एक्झॅक्टली दॅट्स द होल पॉइंट. प्लीज आपण एकमत आहोत का नाही? हो एकमत आहोत. झालं की मग चल रेडी बिग बॉस. एकमत झालो आहोत. रेडी बिग बॉस. आणि फायनली आम्ही नाही बोलतोय असं नाही. अशा प्रकारे तुम्ही हा सेकंड टास्क पण जिंकलेला. सगळ्यांनी एका रांगेत उभे राहा. कॉंग्रॅच्युलेशन. यांच्यामुळे जिंकलो आपण. आपल्या 6 जणांचा निर्णय आपल्या हातात आहे. बिग बॉस त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाहीत. परंतु आपल्या चर्चेत काही मुद्दे आले. हा टास्क अनफेअर आहे. इम्पॉसिबल 6 मिनिटात होऊच शकत नाही. आपल्याला टास्क खेळता येत नसतील, टास्कसाठी योग्य माणसं निवडता येत नसतील तर तो आपला प्रॉब्लेम आहे. त्यासाठी बिग बॉस अनफेअर आहे, त्यामुळे आम्ही त्यांना जिंकवतोय असले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. जो लढवय्या असतो ना त्याच्या विजयाची कारणं कोणी विचारत नाही आणि जो सतत हार मानणारा असतो ना त्याची हरण्याची कारणं कोणालाही ऐकायची नसतात. सॉरी बिग बॉस. सॉरी बिग बॉस. सॉरी बिग बॉस. सॉरी आय एम सॉरी. खरंच सॉरी बिग बॉस. इथून पुढे असं कधीच इंटेन्शन नाही होणार. नव्हतं तुम्हाला असं काही म्हणण्याचं. सगळ्यांची मेहनत होती तिकडे आम्ही बघितलं आणि 60च्या वरती अभाव आम्ही फर्स्ट क्लास दिलेला आहे. सो 75% काम त्यांनी केलं होतं. सो हा फर्स्ट क्लास आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना विजेता घोषित करतो. ज्या प्रकारे दोन्ही टास्कचे निकाल लावले गेले, ज्यात निकषांना बगल दिली गेली, स्वतःचे नवीन नियम तयार करण्यात आले आणि बिग बॉसच्या नियमांना आणि सूचनांना धाब्यावर बसवले गेले, त्याचा परिणाम म्हणून बिग बॉसने असा निर्णय घेतला आहे की तिसरा टास्क न करता आपल्या सगळ्यांना मिळतंय गोल्डन रेशन कार्ड. खुश व्हायचं का नाही? अभिनंदन. आता खुश अभिनंदन सगळ्यांना. नको. मी काल एक गोष्ट बोललो होतो, कुठलीच गोष्ट आयती मिळणार नाही, पण आपल्याला तशीच हवी आहे तर तशीच घ्या. नाही बिग बॉस तिसरा टास्क करायचा आहे. आम्ही खेळतो टास्क आहे. गोल्डन रेशन कार्ड मिळाल्याबद्दल अभिनंदन. सॉरी बिग बॉस. थर्ड टास्क खेळायचा आहे. पहिला टास्क आहे म्हणून बोललो, पण यापुढे बिग बॉस कुठल्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. शुभरात्री. बिग बॉस इथून पुढे ना आपल्याला फक्त ना हा जो इमोशनल अँगल आहे ना की अन्न पोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि अन्नदान आणि हे कन्व्हिन्स वेगळ्याने करा. सेकंड टास्कला कन्व्हिन्स केलं तरी काय तुम्ही कसं पण कन्व्हिन्स करा, पण हे अँगल वापरायची गरज नाही. प्रत्येकाचे काय काय ट्रॉमा असतात ना, तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट पाय देता. तुला अन्नाबद्दल काय ट्रॉमा आहे? नाही मिळालंय लहानपणी. तुला एक गोष्टीचा ट्रॉमा आहे. एक तुला अन्न नाही मिळालंय काहीतरी एका टास्कमध्ये मला जिंकायचंय. मी ते ट्रॉमा यूज का नाही करू? ते मी नाही कधी कोणाच्या ट्रॉमा तू नाही करणार. तुम्ही नाही. माझं नाव रुचिता आहेच नाही. चांगलं नाही वाटणार माझ्या. You have to be stronger enough for that. तो तिचा ट्रॉमा आहे. ती सांगत वापरलेच नाही. He has to be strong. वापरलंच नाहीये. मी तिला नाही वापरलं. हे जे झालं ना तिला नाही वापरलं. तो यूज केला असतो. आता हे सॉरी बोलली मी तिला. आपण काहीही केलं तर त्याचा एक अँटी असणारच. एव्हरीथिंग हॅज जर ते नसतं तर तू काहीतरी वाकड्यात गेली संध्याकाळी 7:30 वाजता.
लॉजिकली आम्ही टास्क पूर्ण मेहनतीने केलं आणि मग ते संचालकांना कन्व्हिन्स करायचं, ते पण पार्ट ऑफ आवर टास्क आहे. आम्ही कुठे चुकलो? त्यांनी ते टास्क दिले म्हणजे ते होऊ शकतं हे आपल्याला कळलं पाहिजे बेसिकली. एक सिंपल गोष्ट आहे, तुम्ही तुमची ह्युमन साईड दाखवली याच्यात. ओके, एक्झॅक्टली बी प्राऊड ऑफ दॅट. एक्झॅक्टली. हो ना, तेच आवाजच आहे. ए वा, पहिले साखरचा ऑर्डर शोधा. साखर शोध ना कुठे तिथे ते साखर दे. रात्री 9:15 वाजता. अरे गाणी गाणी काय सांगितलं? हा तू खाली दीड परफेक्ट. थँक्यू. मॅम तुम्ही स्टीविया वापरता ते पण आहे. बस काहीच नाही त्याच्यात, ठेकी होऊन जाईल ते. अजून एक हा प्लीज. पडेल नीट पकड. फर्स्ट टी. लेट्स डू दिस. चेअर्स. चहा करावी तर आरबीने करावी. खूप छान चहा करतो. थँक्यू सो मच आरबी. थँक्यू. मजा. इन्फ्लुएन्सर. रात्री 9:30 वाजता. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान म्हणतात. फोक डान्स. तो फोक डान्स रिअल बघायला गेला तर ते सगळं वेगळं आहे. पण त्याला आता बघ ना काय घेऊन आणलंय, कुठे आलाय फोक डान्स. तो स्टेजवर जो करतो त्याला चिप करून टाकलाय. ते म्हणजे ती वेगळ्याच लेवलला गेलंय. म्हणजे बिहार ती त्यांची संस्कृती आहे, ती करतात. पण आज आपल्या संस्कृतीचं, आपल्या महाराष्ट्राची शान म्हणून लावणी म्हटलं जातं. त्याला आपण जेव्हा स्टेजवर घेऊन येतो तेव्हा लावणी म्हणून आपण काय सादर करतोय? खरंय, काहीतरी वेगळं सादर करतो. हा म्हणजे लावणी इज अबाउट एक्सप्रेशन्स. अदाय राहिलीच नाही मुलींना. सेक्सी फक्त हॉट कपडे घालायचे. तुम्ही तो बार फक्त एवढंच आहे की ते बार डान्सर्स म्हणजे ते त्यांचं काम करतात. मी त्यांचं हे नाही म्हणत आहे, पण ते तुम्ही स्टेजवर घेऊन येत आहे आणि त्याला स्टेजवर करतात. त्याला लावणीचं नाव देतात. आणि त्याला म्हणजे तुम्ही करा. वेस्टर्न डान्स करतो आपण, त्याला मनाई नाहीये, मग त्याला लावणी म्हणू नका. लेबल देऊ नका ना, लावणीचं देऊ नका. डान्सर दर फील्ड मध्ये झालंय ते. रात्री 11 वाजता. मी काम करत होते, मी इग्नोर केलं सगळ्यांना. सगळे लोक लावणी वरतून बोलत होते की हो मी तुझ्याकडे 2 वेळा बघितलं होतं. मी इग्नोर केलं का यांना मी माझं याचा फेम वगैरे देऊन. मला ह्या सगळ्या फालतू गोष्टींवरती मला रिॲक्ट नाही करायचं. आणि मला माहिती आहे मी स्टेजवरती काय करते आणि काय नाही करते. हां लावणी आहे मान्य. तुम्ही माझा शो कधी बघितला आहे का? नाही ना, मग कशाला? पण तू म्हणतेस ना की मी लावणी करत नाही, मी डान्स परफॉर्म करते. अरे प्रकारचा ना मी पॉडकास्टमध्ये पण बोलले की माझी एकदा लावणी बघा. मी एकच लावणी करते पूर्ण माझ्या शोमध्ये. बाकीचे वेस्टर्न डान्स मॅशअप वगैरे असतात. आत्ताचं जनरेशन वेगळं आहे, जे त्यांना आवडतं ते आम्ही देतो आहे. तुम्हाला काय होते मला काही कळतच नाही. आणि जर माझं काम खूप घाणेरडं वगैरे असतं, लोकांना नसतं आवडलं तर आज मी नसती. मी प्रभूला नॉमिनेट करत आहे. मी पण करतो सोनाली मॅमला. कारण तो मिचकून खातो. त्या मिचकून खात्या. दीपाली ताई आहे ना, त्या सिनियर आहेत. मी तुला माहिती आहे जेव्हा मला माहीत पडलं त्यात मी विचार केला होता मी खूप रिस्पेक्ट करेल त्यांचे, कारण डान्स इंडस्ट्रीमधल्या आहेत त्या, लावणी केलेत, मी खूप रिस्पेक्ट करेल. मग कधी पण त्यांना बघितलं की ते एक इग्नोर करणं हे करणं हे सगळं नाही आवडत मला. पण नाही म्हणून मी एक हफ्ता वाट बघणार. आणि जर कोण काय बोललं ना, सिरियसली मी नाही सोडणार आहे. लावणी आणि डान्सवरून जर मला बोलतायत ना, मी पण लायकी काढू शकते ना. मग पण आपण लायकी नाही काढायची, पण आपण जशाच तसं उत्तर द्यायचं. ते प्रोफेशनवरून बोलले, आपण प्रोफेशनवरून नाही बोलायचं. आपण त्यांना दाखवून द्यायचं की तुम्ही काय चुकलायत. म्हणून मी मुद्दामून ना अजून कशात तरी असं हे झालं. मैं है तेरे साथ, प्रोफेशन पे कोई अगर बोलेगा तेरे को तो मैं है. बाकी आपलं कधीही भांडण झालं त्याच्यानंतर पण तुझं कोणाशी वाजलं तरी पण मी प्रोफेशनवरून तुझ्या साईडने असेल. शक्यतो मी भांडणार नाही तुझ्याशी. आपलं पटेल असं मला वाटतं सासूबाई. पण रडू नकोस. येतात असे सगळ्यांवरती दिवस. आणि ठीक आहे, आपल्याला कमी लेखलं जात आहे, चांगलीच गोष्ट आहे. आपल्याला गर्वाचं घर खाली असतं एवढं मला माहिती आहे.
आणि आपली पब्लिकच अरे, बघते ना ती गं हे पण तर सगळं. डान्स करत होती. डान्समध्ये थोडी तिचं नाव आहे जेवढं माझं आहे. असं काय नाव पण काय आपल्याला काही म्हणजे मला हे कळत नाही की तू काय करूनच नाही दाखवलंय आतापर्यंत. मला तर नाही वाटत आहे की तू काहीतरी करून दाखवलंय. नुसतं ऍक्टिंग आणि हे ते करून इथे काही फायदा नाहीये. रात्री 11:15 वाजता. मला शिकवा तर गाणं. तू ट्राय करतोस? नाही. तू ट्राय करतोस? मी करेल काय बघू ना, मला पण लायकी कळेल माझी. कर मग याच सुरुवात कर. अच्छा फोकस इंडियन इज फोकस आहे. हे शिकव ना ते कसं मला डायरेक्ट गाणी गायची स्वतःच गा. किती काम करतोय बाई प्रभू. हे प्रभू घे. पोरींनो आमचा प्रभू असंच काम करतो. तर जर का तुम्हाला त्याच्यासाठी पोरी बिरी बघायचे असतील, पाहुणे बिहुणे पाठवायचे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुला बघणार आधी पोरगी धड आहे का. 18 वर्षाचा झाला कालुडान. राधा मला पोरगी बघा ना, मला लगीन करा ना. बिग बॉस सांग, आम्हाला नको सांगू. तू बिग बॉस पाहिजे आपल्याला. पोरगी बघा ना म्हणतो बिग बॉस. पोरगी पाहिजे बिग बॉस. रात्री 12 वाजता. अय्या किती छान आहे हे. असं वाटतंय वरच्या माळ्यावरती आले. हाय हाय. स्टेज वाटतोय. तो आता मागे तो रील व्हायरल झाला होता थोडासा. हे होतं ना मागे. हॅलो हाय मॅडम एक सेल्फी तुझ्या बॉडी गार्डला सांग ना असं नका. अहो तुम्ही हे एवढं पण नाही करत कोण. मला पहिलं राधा मॅमला भेटल्यावर माझ्या आईचं स्वप्न होतं राधा मॅमला भेटायचं आणि एक सेल्फी घ्यायचा. माझ्या आई गेल्या म्हणून मला घाबराव काही त्याच्यासाठी करावं लागेल एक सेल्फी. मध्यरात्री 1:15 वाजता. पण मनापासून द्या मला खरं सांग. मैत्रीण कधीतरी मित्र हे कधी मैत्रिणीला बघून असं केलंस? आई का मी मनापासून सांगतो, मी असं करतो. ठीक आहे काहीतरी करतो काहीतरी केलंय त्याने. बरं नाव काय तिचं? ना ते काय सांगायचंय तुम्हाला? अरे मलाच सांगायचं. अरे फर्स्ट मी लहान आहे बाबा, मला नाही काय माहिती. तू लहान आहे बाकी हे उडवता येतो. दणका देता येतो. टॉपचा विषय म्हणजे दणका म्हणून. तू ना पक्का आतल्या गाठीचा आहे लक्षात ठेव. मी नाही त्यातली त्यालाच मजा येते. कुठल्या अक्षरापासून सुरू होतं नाव? मी जिच्यावर प्रेम करतो तिचे स वरून. तुझं बोल. रुचिका. नाही बघितलं असेल पण तुला तिकडे गेला आता रिटर्न गावाला आणि ती जर का दुसऱ्या कोणासोबत सेट झाली असेल मग
परत चॉकलेट द्यायचं पटवायचं. एवढा विश्वास आहे म्हणजे तुझा? अरे यार कशी सेट होणार आता इकडे हा, एवढा मोठा स्टार आहे Hero इकडे. बनला स्टार बनलाय किती लांब असलो तरी प्रेम तर प्रेम आहे बाकी चॉकलेट नाही दिलं तरी पण प्रेम आहे. मैत्रीण आहे मैत्रीण बेस्ट फ्रेंड आहे आयुष्यात एक बेस्ट फ्रेंड मग बेस्ट फ्रेंडला का तू कॅडबरी देतोयस हा ना? बेस्ट फ्रेंडला पाणीपुरी खायला घालतोय काय फसवत काय फसवत तो कसा खुशीत गेला रे ओमकारच्या बघ ना, काय त्याला पण बरं वाटतं आले बाबा. लेकराला घेऊन बसलाय. मध्यरात्री 2 वाजता. तुम्ही सगळे इथे सगळे सिंगल आहेत का? सिंगल ना? सिंगल तू पण Everybody- त्याचं हावनी असं कन्व्हिन्सिंग वाटलं नाही ग्रुप ऑफ असतील खूप मुली तिच्या मागे. कोण आहे आपल्याला पोरगी? हॅपीली सिंगल. हा भाई हॅपीली सिंगल ना भाई. पीस इन लाईफ. सिंगल तुम्ही? हो कधी झालो. जस्ट बेटर सेंटेन्स. सेल्फ लव इज मोस्ट इम्पॉर्टेंट राइट. सुना है तुम्हारे शहर में, सुना है तुम्हारे शहर में बारिश बहुत है, सुना है तुम्हारे शहर में बारिश बहुत है, ज़्यादा भीगना मत, अगर धुल गई गलतफहमियां तो बहुत याद आएंगे हम. वा वा नाईस. दुसरा दिवस सकाळी 8 वाजता. सकाळी 8:45 वाजता. अरे यार इथे कोणी ठेवलंय? कोण ठेवतंय फ्रीझर मध्ये? सगळ्यांना बोलावून एकदाच सांगूया, कारण काल पण मी 2-3 वेळा सांगितलंय भाज्या सगळ्यांना. पण ठेवल्या तिथे यार. 2-3 वेळा सांगून झालंय. What the hell is this doing? क्या यार दगड झालं आता, हे फेकावं लागेल. हे नाही कोणी नाही ठेवलं नॉर्मलला freezer मध्ये? ठेव. भाज्या हे मी डे 1ला ठेवलेल्या, ज्या की मला लक्षात पण नाही येत आता. यार प्लीज असं करू नका, आपल्याकडे सामान कमी आणि वी कॅन्ट बी अफोर्डिंग. मग हे डिफ्रॉस्ट म्हणजे नॉर्मल होईल का? भाजी डिफ्रॉस्ट संपली का? खराब. नाही दूध नॉर्मल दूध होईल. ठीक आहे पण तरी यू कॅन्ट डिफ्रॉस्ट आणि डिफ्रॉस्ट करून नाही जास्ती. मला तरी वाटेल दुधाचा प्रॉब्लेम होणार नाही, पण भाजी तर गेली. थँक्स टू बिग बॉस दोन्ही स्वप्न इथे पूर्ण होत आहेत. व्लॉगिंगचं पण आणि स्ट्रीमिंगचं पण 24 hours. कांदा टाका थोडासा त्यात. चहामध्ये तू सेपरेट खायचा हाताने, एका हाताने चहा पिणे, दुसऱ्या कांदा. तसं नाही चांगला लागणार. कांदा कोण टाकतो रे चहामध्ये? अद्रक का टाकतेच. अद्रक दोन्हीकडे जातं. जे आपलं मोळ असते ना गावाकड, ते एकीकडून नाही का पोळी लोंब कळलेली असते हा, आणि एकीकडे नाही का असा मधाचा कांदा गोल, त्याला कांदा म्हणते. ते कांदा बाजूला असतोय, त्याचे हात टाकायला पाहिजे. अच्छा दादा, ते किडे नाही का ते असं मातीचं असं तयार करतात बघा ते वाला. नाही 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 वाळवी नाही बाबा. माशा कसा गोल ते मधाचं बनवून ठेवत्या, त्याला कांदा बोलतो आम्ही. ओके. हा. सकाळी 9:30 वाजता. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा त्याच्यात ठेव. हा तुम्ही घ्या पहिले, गोल गोल बोला. दादा तुम्ही पण घ्या, तिळगुळ घ्या, गोल गोल बोला. बिग बॉस तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आय लव्ह यू समजांना.
मुद्दामून केलंय ना ते रूल्स. नाही पण क्लीन आहे. मी नाही रू असं करणार. मी आपल्या ह्याच्यातच कोण नाही आहे दुसरं खाली आहे. आवाज आला ना. माणसं नाही, पण कसंही clean. करू शकतात. नाही पण क्लीन आहे. मी थांबवू शकते. इट्स क्लीन. नाही त्यात टिश्यू पण टाकून ठेवले तेवढे. मग ती सायकल मध्ये अशी आता मी जाते पण मी त्या सायकलच होणार. आता मी तिकडे जाईन मग कोणीतरी मेल तिकडे आलं की त्याला नाही मिळणार मग तो इकडे जाईल. मग ते तसं होणार. प्राजक्ता जेव्हा एक खाली असणार तो त्याच्यात जाणार असंच असणार. स्टार्ट आहे. हा दिसल चला. बरोबर काढतो. हा हा हा. ठीक आहे. जय श्रीराम. कमावले मी माझ्या लायकीचा स्विमिंग पूल आहे. नाही त्यापेक्षा मोठा आहे. एवढा आहे पाणी इथं. एवढं आहे काय तुम्हाला एवढं येतं तू डुबतो याच्यात. सकाळी 10:30 वाजता. आतलं नाही खात तुम्ही अंड्याचं. सगळ्यांचं नाही आलंय. 2 खाल्ले ना मग अशी आता 2 असतात. प्रोटीन. ती गोष्टी द्या इकडं. गोटी कुठे दिसते तुला गोटी? हा वो. रम्याने दिखा दिया गोटी है. तू बोल रहा काय आहे गोटी? तुम्हाला माहित नाही गोट्या म्हणलं. तुम्हाला माहित नाहीत गोट्या. काय अलीकडे मीठ मीठ मीठ. काय 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 ऐकायला देख. काय देख भाई. जरा देख के चलो. अरे मला गोटा माहिती नाही. मला सोनालीचा खूप हे ती असं लुक डाऊन करते ना सगळ्यांना एक लेअर. तिचा तो कॅरेक्टर आहे मला कळलंय. सुरुवातीला ती तशी नव्हती बट कालपासून आमची एक बॉन्डिंग झाली आहे ना मग मला कळायला लागलं की ओ असं आहे. ती याच्यामध्ये नाही राडा करण्यामध्ये भांडण तर लगा के तसं असं गोटी कोणाला आवडते खायला. मला फक्त गोटी आवडते बाबा. अंडा नाही आवडत. हसायले काऊन. नाही काय नाही बाळा काय नाही. अहो मी काय म्हणलं फक्त मला गोटी आवडते अंडा नाही आवडत. बस. खायला की खळायला. खायला. खेळायला दुसऱ्या गोट्या काचाच्या गोट्या त्या. कॅन वी स्टॉप गोटी कॉन्व्हर्सेशन. काचाच्या. हे पहा ही काचाची गोटी. ही खायची गोटी. अंड्याची गोटी. खायची मला खायची. हा अंड्याची. असं किती प्रकारचे गोटे? अरे वा. एक गोटी. काचाची गोटी. गुलाबजामुन ती एक गोटी. रसगुल्ला एक गोटी. बस. टॉक्सिक हा खूप आहे विशाल. मला खूप इन व्हॉट सेन्स? इन डॉमिनन्स जो हवा आहे तो मिळत नाही इकडे त्याला का. त्याला असं वाटत होतं की तो काय सगळ्यांवर इझिली हे करेल आणि आपण सगळेच पर्सनॅलिटी आहोत त्यामुळे आपण फक्त एंटरटेनच नाही करत आहे. कंटिन्युअस जे साधी लोक आहेत गावाकडचे जे आहेत बिचारे त्यांनी असं इन्फ्लुएन्स होऊन जातो. ते इन्फ्लुएन्स होतं. हा जे एकदमच जे म्हणजे हा बरोबर कळलं ना त्यांना. सकाळी 11:15 वाजता. त्यांचे टावल्स आहेत ना आतमध्ये धुवायचं असेल तर इथे टाकून द्या. स्टोरूम मध्ये. आणि पसारा त्यांच्या सगळं क्लीन जागा नाही राहिली आता बाथरूम मध्ये करायला. हा नाही सगळ्यांना सांगतो मी त्यांचं असेल त्यांचं. बाथरूमचे टावल्स यूज असतील ना तिथे वॉशिंगला द्यायचं असेल ना तर स्टोरूम मध्ये टाकायचं. अच्छा तो कॅप्टन नाही आहे अजून. वी ऑल लिव्ह अँड वी नो व्हॉट टू डू. अरे त्यांनी हॅलो का कुणाला टेबल त्याला नाही बोलले ना नाही बाबा पाठवायचं धुवायला द्यायचं. तो स्वतः सांगतोय तो. हो कारण आम्ही राहिलोय बिग बॉसच्या घरामध्ये तर तसं करत होतो आम्ही. हो लेट पीपल लर्न ऑन देअर ओन. ओके. डोंट टेल अस व्हॉट टू डू. म्हणजे एका पॉइंट मध्ये हेल्प ते ठीक आहे. परत अरे हे इथे कसं ते तिथे कसं हे करा ते करा. अरे सकाळी 11 वाजता. ऍपल खाल्लं ते ऍपल खाऊन अर्धवट सोडलंय तिथे माशा फिरतात बघ. कोणी सोडलं ऍपल? कोणी खाल्लंय. काय आता हे सगळं बघ कालपासूनचं सगळं तिथेच पडलंय. कोण चहा पितंय कोण काय करतंय का सोडताय. घ्या ना उचला ना किती वेळ लागतंय. आपण आपल्या घरात असं राहतो का. कोणीतरी त्याचे छिलके ही सवय लावा ना अंगात सवय टाका. हे आपलं घर आहे आपण आपल्या घरात राहतोय. आपण आपल्या घरात असं राहू का. ते ऍपल तर ज्यांनी खाल्लं त्यालाच उचलायला लावणार आहे. कोणी ऍक्सेप्ट नाही सांगणार. कोणी नाही सांग. नाही करणार आता. दुपारी 1:15 वाजता. आम्ही तुमच्या चुगल्या करत होतो.
काय करत होता सांगा तरी मला. तो मला दादा विचारतो हिचं काय करायचं. हा हो काय करणार माझं. मग तेच कळत नव्हतं हिचं काय करायचं आता असं होतं माझं. मग त्या असं काय- क्लॅरिटी द्या काय क्लॅरिटी देऊ की माझं काय करायचं. तुम्ही जेव्हा तुमचे एक लाईनर येतात तेव्हा मी अशी असते. एवढी वाईट रिएक्शन देतेस तू म्हणून म्हटलं कुठलं हिला काही सांग. आज वांग केलं बोल. ए तू आज बटाटे चिरून टाका. बटाटा चिरायचं काही सांग तिला. मी हिला सतवतो का माहिती माझ्या बायकोचं नाव सोनाली आहे. हिला हाक मारताना मला सतत एक तोंडात बसलेलंच ना सोनाली असंच येत तोंडात सोनाली. दुसरा दिवस दुपारी 2 वाजता. रुचिका ते धुवून दे बोलली मी मला फोडणी ते मी करू शकते आरामात. मग आता कोण धुवून देईल. कामं नाहीयेत त्यांनी दुपारच्या भांड्यांची ड्युटी घ्या. मी आणि रोशन दादा रात्री आहे. मला असं वाटतंय की आपण खूप कम्प्लेसंट झालो. मी तेच म्हणते. सकाळी लंच दुपारी सकाळी ब्रेकफास्ट कोण बनवेल दुपारी लंच कोण बनवेल ह्यासाठी आलोय का. हे तो घरपे खाता मग काय करायचं. अरे पण ऐका ना ऑन सिरियस नोट कोणी नाही काम केलंय कालपासून खूप काम केलं. म्हणजे नाही केलंय त्याने होकार तरी द्यावा. बघ मी नाही काहीच ड्युटी नव्हती मी घेतली. काल काम काय होतं. काय जेवण होतं की परवापासून जेवण आहे. सोनाली तू काय केलंयस आल्यापासून. सगळ्यापासून आपण आणि मग स्वतःचं जेवण हे ड्युटी नाहीये. दुसऱ्याला सांग ना. अगं पण तू काहीच केलं नाहीये. काही करणार पण नाही. अगं पण ड्युटी करावी लागेल तुला. मला जेव्हा करायचे मी करीन. हे असं ऍटिट्यूड ठेवून नाही चालणार घरात राहायला. मी म्हणूनच म्हणत होते मग उद्यापासून सगळेजण स्वतःच करत बसतील. मला का सांगते. हा ऍटिट्यूड ठेवून नाही घरात राहू शकत तू. तुला ड्युटी तर करावीच लागणार आहे. तुझ्या घरात नाही आलं. माझ्या घरात नाही तू बिग बॉसच्या घरात आहे म्हणून सांगते मी. माझ्या घरात कोणाला कामं नाही लागत. माझ्या घरात मीच माझी कामं करते. पण तुला काहीतरी ड्युटी करावी लागेल कळतंय ना. मला करायची. हा इथे मी पण अशी प्रिन्सेस बनून नाही राहू शकत. प्रिन्सेस ट्रीटमेंट मला पण लागते पण तुला काम करावं लागेल. पण अजून ड्युटी दिली नाहीये. अगं ड्युटी नाही दिली पण ताई सगळ्यांवर लोड पडतोय ना. प्रत्येक जण काय येऊन घासे. ती स्वतःची भांडी तरी घासतीये का. ऑफकोर्स ठीक आहे धुतली तिने. त्याच्यावर लक्ष देऊ नकोस होता. मला तुझ्याकडे लक्ष देण्यात काही इंटरेस्ट नाहीये. प्लीज मला तुला फुटेज पण द्यायचं नाहीये समजलं ना. एवढी मायने नाही ठेवत मी तुला समज ना. फुटेजच्या हे ठेवत नाही मी तुला. पण भांडी वगैरे घासायची ती आम्ही पण नाही घासत. भांडी पण आम्हाला घासावी लागते तिथे बिग बॉस मध्ये भांडी. तर घास भांडी जाऊ प्लीजच. केलं की नाही सांगलं 2 सेकंडमध्ये. मी खेळलोय ग हे गेम. हे घर मेरा और मैं इस गाय का जय का शिकरे. पण ताई तू आता तिला डिफेंड केलंस ना. उद्या उठून सगळेच हे करणार आहे. तुला कळतंय का. मी तिला डिफेंड नाही. मग तू बोल तिला की उठ आणि काम कर. ते भांड तरी दे ऍटलीस्ट घासून. बाई थांबलंय इथे सगळं. बिग बॉसच्या घरात आहेत सगळ्यांनी स्वतःची जबाबदारी करून काम करायला पाहिजे. मी नाही करणार चालणार नाही. कर उठ आणि कर. अरे माझ्याशी बोलत आहे. हो का. अच्छा म्हणजे तू मिस्टर इंडिया समजून जा. मी काल भांडे धुतले पुसले लावले. म्हणून मी शांतपणे विचारतोय. आणखी आवाज मॅडम. या टॉपिक मध्ये मी कशी आली. हा ऐक ना. सगळे आलेले आहे टॉपिक मध्ये. सगळे हळू मी फक्त एवढं विचारतोय. सगळेजण काही ना काहीतरी काम करतायत. तर तुला भांडी घासायला आवडतील का. पण ही मला का विचार. मी विचारतो. बस संपलं. ए चल तिने ऐक मी विचारलं तिला शांतपणे विचारलं. ती म्हणाली मी नाही घासणार. मगाशी डिफेंड नाही कोणालाच नाही करत. डिफेंड दीपाली करते तिला एकच मुद्दा या घरात राहायचा आहे ना. सगळ्यांनी इक्वली काम करा. ते नंतर होणार आहे. अरे पण नंतर जर काही आठवड्यात कॅप्टनशिप टास्क नाही झाला किंवा कॅन्सल झाला मग काय हे कॅप्टन बनली काम करत काम कर. बोलताना थोडं हळू. अगं मग तू हळू
हळू मी हळू करेन. हळू हळू हा. मी काय बोलते हे तुला कळत नाहीये आता तुझा आणि आवाज मी वाढतोय. काय बोलते त्याला मी तुला आवाज कळत कमी नाही. केला, तू तुझा मला आवाज आधी वाढवलाय. वाढवलायस तन्वी. हा. तू आता आधी दोघींनी वाढवलायस कमी येऊया. तू आधी वाढवलायस दोघींनी कमी तू येऊया. वाढवलायस शेवटी माझा मुद्दा एकच आहे, तिला आयतं बसून खायचंय, तिला नाही, फुलके, आयतं पिझ्झा, मिळणार चपात्या, नाही. पिझ्झा काही द्यायचं नाही, स्वतःचं स्वतः सगळं अरे बनवते. ती बोलली ना मी स्वतःच खाते काल चपात्या हिने दिल्यात. मग का दिल्या ते तिला विचार. ती बोलते की मी देईन चपात्या तिला. तिला मनापासून करायचं तिला मनापासून नाही करायचं तिला मनापासून करायचं तू कर बनवेल. तिला मनापासून नाही करायचं ती नाही करणार तयारीतच नाही. म्हणून मी तिथेच बसली. पण तू का नाही करतेस? अरे मी माझं करत आहे मी भांडायचं टार्गेट ना. हा तिला पण झालं भांडायचंच ना होतं. तू दिलंस ना तिला खाद्य मी काय नाही तूच दिलं दिलं ना. मी फक्त बसलेली हा, मग. ती तिला आहे ना माझा तिला तो त्रास झाला ऍटिट्यूड आवडत तिला तो त्रास झाला मी पण मूर्ख होती काल अन्नदानाचं बोलले ते मी मूर्ख होती ना मी काल बोलले ते पण तिने ऐकवलं म्हणजे मी जे डान्स खेळली काल नाहीये. तू चुकीचा खेळली नाही नाही तिला मी काय चुकीचा वाटत नाही. खेळली तू बोल ना त्या मी सगळ्यांना जेवण नाही दिलं ना. हे माझं मूर्खपणा होता नाही नाही तू हे ती बोलते नाही नाही मग मी पण मूर्खच आहे की मी पण तुझ्या बरोबरच भिडत होते नाही अन्नदान तू नाही नाही तू नाही, तुझा नाही, सपोर्ट नाही. देत होतीस तू तुझा नाही support देत नाही होतीस. नाही आज बोलून दाखवलं नाही 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 तू मी चुकतेस. अजूनही माझा मुद्दा परत हायलाइट मध्ये आणणार माझा मुद्दा एवढाच होता माझा मुद्दा शांत बस मला बोलू देत ना हायलाइट मध्ये आणा हिला आणि त्या दिवशी हा विषय मांडा मी सांगते तुम्हाला हा विषय मांडा सोनाली मी या बाईला भांडून द्या ती भांडायला आलाय बघा तू घास मी घासीन आज हिला भांडून द्या बघा नंतर नक्की मी काही नाही बोलणार आता मी जाऊन कोणाला काही नाही मी भांडीच घासत आहे कालपासून फक्त रात्रीची तिने घासली मला जेवढी भांडी येत आहे बघितलं पपाया पण मी साफ केला हो, हो. तरी मूर्ख का भांडत आहे तू घासशील ना. आज नाही घासणार आहे. आज हिला भांडून द्या तिचा पारा चढून द्या भांडखोर कुठली दुपारी 2:45 वाजता. थँक्यू फॉर एव्हरीथिंग दॅट यू डू फॉर द हाऊस. ओके कळतं आम्हाला. मला माहिती आहे तुझं मन जेवणासाठी आहे की मला सगळ्यांना भूक नाही ठेवायचं पण आता ती म्हणते ना की ती स्वतःसाठी करेल तर तू नको करू ते तो सोल्युशन कळत नाही तुम्हाला गेमच कळत नाही. आपण जर तिला जेवण नाही दिलं तिने एकटं बनवलं पूर्ण घर तिच्या विरुद्ध झालं ती हिरोईन होते. पण आपण तिच्या मला नाही मला हिरोईनचं पण नाहीये मला माझ्या आई वडिलांनी शिकवलंय कोणाला डावलून खाणं बनवायचं नाही म्हणून मी बनवते तू तुझं काम कर तू तुझी चपात्या लाट तू तुझं जेवण कर आणि खा. ओके सॉरी मला माहित आहे तुम्ही डिफेंड केलं आणि मी ते बघितलं डिफेंड म्हणजे माझं म्हणणं की तू तुझं काम करते Exactly. तुला सांगितलं की तू तुझं करतेस तू नाही का तुझं उचल तू कर तुला जेवण करायचं तू मला येऊन विचारलंस की भेंडी कर पण मी बघितलं की तू तुझं काम करणार आहेस आणि तुझं करणार माझ्यामुळे कोणाला त्रास त्रास नाही देते की तू नाही बाबा मी भुकी मला तुम्ही नाही देत हे नाही झालंय आणि झाली गोष्ट तिला चपात्या तुला द्यायच्या तिने सांगितलं असं की मी चपात्या नाही देणार तुला. एक्झॅक्टली मी माझ्या बनवेन मला येते तिला येतं मूर्ख पोरगी तन्वी मला तसं मुद्दाम कळलंय आणि पटलंय नको दे फुटेज हो नाही ओ देव. ती मुद्दाम करते तुला माहितीये का तिचं जी रिॲक्शन होतं ना मी नाही करणार काढली की तिची मी नाही करणार वाली काढली मुद्दाम केलं तिने बस आता नको देऊ. आता नको देऊ भोगलत बसू दे एकटी हो या प्लीज. तू काय बनवते आता भेंडी फ्राय फ्राय आणि अंड दुपारी 3:45 वाजता. दीपाली कशी आहे कशी आहे म्हणजे नाही म्हणजे कशा प्रकारे विचारते मला सांग हा नाही हा त्यांच्या मतेने तिने मला डिफेंड केलं दीपालीने डिफाईन नाही केलं फक्त बोलताना फक्त तिच्या तोंडातून निघालं की ती करतच नाहीये असं झालं. दीपाली बोलली हा करतच नाहीये दीपाली असं- बोलली की ती तिचं काम करत हा, तिचं काम करत आहे संपलं असं. तिच्यासाठी कोणाला त्रास न होत आहे हा पण ते दोघे तर भांडखोर आहेच ना त्यांना फक्त एक मुद्दा पाहिजे मुद्दा आणि मेन म्हणजे ती रुचिताकडून एंट्री घेतली मी बोला हे कसं सगळ्यामध्ये entry आहे. ती सगळ्यामध्ये एंट्री तिची entry second. ती काहीतरी कुठलं काहीतरी शो एक करून आलेली त्यांना माहित आहे की ते हा पॅटर्न आहे हा ते हेच करून ते फुटेज येणार आहे तर ते करणार आहे रुचीच्याच साईडला का बसलाय आणि आता त्याच पोज मध्ये पण बसलाय बघ. काय काय तर आता हा? पण तू तिच्या जास्त जवळ काय बसलायस माझ्याच बाजूला यायचंय ना थोडस आता ऍडजस्टमेंट नको करूस पहिल्यांदा झालं ते झालं मला पाटका करून बसलायस
तो 20 वर्षाचा बाय द वे. बाय बाय बहिणी ग. अगं माझं बात ग, बहीण म्हणतं मला ग. पहली बार मुझे अपने हाइट पर दुख होता है. तुम्ही मग पुढाकार नका ना घेऊ. तुम्हाला जर द्यायचं नाही Exactly. आणि पुढाकार घ्यायचा आणि ऐकून पण दाखव दाखवायचंय. की ए मी बनवते मी असं बोल ए बस आणि मला खरंच माहित नाही सकाळी काय झालं होतं नक्की. हाच कॉन्टेक्स्ट होता. त्यांना असं वाटतं की जास्त आवाज चढवला की जिंकले ते. हा गेम आहे त्यांचा. टिपिकल बिग बॉस जो किचन कॉन्कर करतो ना ते त्यांचं किचन मध्ये कॉन्कर केलं ना, सगळे काम करते. सकाळी ब्रेकफास्ट मी करतो, नाही पण दुपारी ती करते जेवण. ती ट्राय करत आहे. Try करते. देर इज ऑलवेज अ वुमन जी एक ट्राय करते. सर सोबत मी रील बनवली एक. कोणत्या सर सोबत? रितेश सर सोबत आईच्या गावात. असं हाताला धरलं आणि सरचाच फोन मागितला. सर म्हणलं तुमचा 1 मिनिट फोन आणा. सरांच्याच फोन मध्ये रेकॉर्ड केलं. फक्त ऍक्टिंग केली, रेकॉर्ड चालू नव्हतं केलं, ऍक्टिंग केली. त्याच्या फोन मध्ये रेकॉर्ड केलंय पण कॅमेरा चालू नाही. त्याच्या याच्यामध्ये हे केलंय. अजून मोठं फेक थोडा छोटं झालंय थोडं. देव शपथ मी केलंय तेवढं. थोडं खोटं नाही बोलणार मी. नाही शपथ नाही घेणार मी गणपती बाप्पाची. मजाक नका घेऊ. ज्याला विश्वास करायचा त्याने करा. मी बरोबर, पण मला केलं. तुझ्यावर विश्वास आहे. मला पण केलं मी पण. संध्याकाळी 4:15 वाजता. आपण डिस्कस करूया, ड्युटीज वाटून घेऊया म्हणजे काही कटकटच नको. ड्युटी कटकट नको, मचमच नको, गडबड नको न तेरी बडबड नको. कोण रेडी आहेत करायला? नाही एक Duties काय काय मिनिट. लेट्स डू वन थिंग, सेग्रिगेटिंग. या घरात किती रूम सगळ्यांना माहिती आहे. एव्हरीबडी इज यूज्ड टू व्हॉट एव्हर इट इज इन द हाऊस. किचन एक आहे, ड्रॉइंग रूम, गार्डन, बेडरूम, लिव्हिंग एरिया आणि काय तेवढंच आहे. बेडरूम ते झालं. म्हणजे एवढं काय पण खराब गार्डन करत नाही. ड्युटीज खूप आहे. लेट्स आस्क पीपल व्हॉट दे वॉन्ट टू डू फर्स्ट. नाही करून तसं नाही होणार. तसं होणार नाही, खूप कन्फ्युजन होईल. तसंच माहिती होणार. आहे. कुणाला काय ड्युटी करायची ते जे म्हणतात ते एकदा कम्प्लीट करू आणि मग येतो. अरे नाही का पण ते अर्धवट थांबतो. कॅप्टन नाही आहे ना. लेट पीपल चूज व्हॉट दे वॉन्ट. लेट हिम कम्प्लीट. ही सेइंग लेट्स सी व्हॉट रूम्स आर देयर. काय ड्युटीज आहेत. मी बोलतो आता कॅप्टन नाही तर यू कॅनॉट टेल पीपल टू डू व्हॉट. लेट देम चूज फर्स्ट. अरे सांगत आणि म्हणजे काही रागील तर त्याच्यावर आपण व्हॉलंटिअर घेऊया. कम्प्लीट करा असं म्हणतो आम्ही. ड्युटीज नाही देतो कोणाला. अजूनपर्यंत फायनल डिसिजन आला नाही. तर तन्वी आता नाव लेट्स क्लिनिंग मध्ये कोण एक्सपर्ट आहे ते आपण बघूया. चल मी बाथरूम सागर दादा बरोबर आणखी कोणी लागणार आहे. बघ बाथरूम सॉल्व्ह झालंय. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. मग हे तर बिग बॉसचं घर आहे. इथेही सदस्यांमध्ये वाद रंगले, आरोप प्रत्यारोप झाले. पण दिवसांती याच सदस्यांनी एकत्र येऊन घराच्या ड्युटी सांभाळण्यावर सामोपचाराने चर्चाही केली. आता उद्या चर्चेत ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडणार की बिघडणार यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी. रुचिता, पॉवर चेंबर मध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. करण प्लीज चावी दे. नाही देऊ शकत. कारण माझ्या स्वप्नासोबत ऍटलीस्ट नको खेळू. तू बिग बॉसला सांग. चावी करणने घेतली. करण प्लीज माझ्याकडे चूक झाली. नाही देऊ शकत. नाही